माझ्या वॉर्डरोबच्या इथे काय करतेस तू मीरा? आवरून ठेवतीये. आपण ठरवल्याप्रमाणे मी वेदासमोर बोलले खरं, पण किती पसारा झालाय. पटकन आवरून घेतलं. असू दे पसारा असू दे, काही आवरायची गरज नाहीये. तू लांब हो माझ्या वॉर्डरोब पासून. कपाटात कपडेच आहेत ना की सोनं आहे? आणि जरी सोनं असलं तरी मी नाही लावणार त्याला हात. एक मिनिट, मी काय बोलतोय बघ. माझ्या वॉर्डरोबला कोणीही हात लावलेलं मला आवडत नाही आणि कपड्यानंतर नाहीच नाही. तू 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 शर्ट सोड आणि लांब हो माझ्या वॉर्डरोब पासून. आत्ता आत्ता. आणि परत माझ्या वॉर्डरोबला हात लावू नकोस. काय 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 झालं? तिथे पाल आहे. अगं हसतीयस काय? अहो, मी पहिल्यांदा एका पुरुषाला पालीला घाबरताना बघितलंय. घाबरत नाहीये मी, मला किळस वाटते. एक एक मिनिट, खोटं बोलायचं नाही. तुमच्या चेहऱ्यावर सरळ सरळ दिसतंय. ॲज इफ तुला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. गावी असताना मी कुत्र्यांना घाबरायचे, पण इथे आल्यानंतर बडीशी मैत्री झाली. मग आता मी कुत्र्यांना घाबरत नाही. आणि भूताला सुद्धा घाबरायचे, पण आता भूताची सुद्धा भीती नाही राहिली. का? आता भूतासोबत सुद्धा मैत्री झाली? काय झालं? मीरा, अगं हिला काय झालं? मी काही चुकीचं बोललो का? काय झालं मीरा? मी काही चुकीचं बोललो का? अगं भूतासोबत मैत्री कशी पॉसिबल आहे? फक्त चेष्टा केली मी अशी. मीरा 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 ऐक माझं. मीरा, तूच म्हणाली होतीस ना की वेदासाठी आपल्याला एकमेकांसोबत छान वागावं लागेल, गमतीशीर वाद करावे लागतील. तू सिरियस का झाली आहेस एवढी? तू हर्ट झाली आहेस का? काहीतरी चुकीचं बोललोय का? सांग ना काहीतरी. I see. खूप मोठा डाव मारलाय मीराने. नाही म्हणजे कारण वेदाचं, स्वार्थ मीराचा. फक्त एकच रात्र झाली ना मीराला त्या अथर्वच्या रूम मध्ये राहायला जाऊन. पण एका रात्रीत अथर्व थोडा बदललेला दिसतोय. मॅडम, हो तुमच्या जिभेला काय झालंय? तुम्हाला त्रास होतोय का? काय झालंय आई? अथर्व, हे बघ ना, मॅडमच्या जिभेला काय झालंय? काहीतरी काळं चट्ट उमटल्यासारखं झालंय. भाजली वाटतं जीभ. काय? आई जीभ दाखव. अथर्व, काही झालेलं नाहीये. ॲलर्जी आली थोडीशी. आई, जखम जास्त असेल तर डॉक्टरांकडे जावं लागेल. एकदा प्लीज जीभ दाखव मला. हो हो हो. अरे काही गरज नाहीये. ठीक आहे, मग मी क्रीम मागू. ओके. हो हो. आईसाहेब, फणस आंब्याचा लेप लावला ना तर ॲलर्जी लगेच जाते. मी लगेच लेप बनवून आणते. हा, काही गरज नाहीये. तुझ्या हातून लेप काय, अमृत सुद्धा घेणार नाही मी. एक वेळ मरण पत्करेन, पण तुझे
दिखाऊ प्रेम स्वीकारणार नाही. आई आईसाहेब, कुल्फी. अगं कुल्फीला नाही म्हणायचं नसतं. खूप कमाल असते ही कुल्फी. आई जे म्हणाली त्याचं वाईट वाटलं ना तुला? वेदा माझ्याशी जेव्हा तुटक वागते ना, मला पण असंच वाटतं. पण तुला माहिती आहे, माझी एक फ्रेंड आहे, खूप समजूतदार व्यक्ती आहे ती. तिने मला सांगितलं होतं की जरी वेदा वाईट वागली तरी वाईट वाटून घेऊ नका, तुमचे प्रयत्न सोडू नका. माझ्या त्या फ्रेंडला विश्वास आहे की आज नाही तर उद्या वेदा माझ्याशी छान वागेल. आता ह्या केसमध्ये काय झालं ना, माझ्या फ्रेंडवर माझी आई रागावली आहे. पण मुळात माझ्या फ्रेंडला माहिती आहे की माझी आई प्रेमळ येते. तू छान समजावतेस, छान एक्सप्लेन करतेस. माझ्या त्या फ्रेंडला सांगशील का की प्रयत्न सोडू नकोस, आज नाही तर उद्या माझी आई तिला माफ नक्की करेल. सांगशील? आईसाहेब मला बोलल्या म्हणून मला वाईट वाटलेलं नाही, पण आईसाहेबांना त्रास होतोय आणि मी काहीच करू शकत नाहीये, याचा त्रास होतोय मला. एवढंच? सोल्युशन आहे ना यावर. आई तुझ्याकडनं तो लेप घेणार नाही, पण तो लेप आई माझ्याकडनं घेऊ शकते ना. मला वाटलं नव्हतं तुम्हाला इतकं डोकं असेल म्हणून. मीरा, नाही, मस्करी करतीये. मला म्हणायचं होतं की चांगली आयडिया आहे, आपण करू शकतो असं. म्हणजे काय काय समजतेस तुम्हाला? रामपुरेंचा अख्खा बिझनेस मी एकटा सांभाळतो. तू टेन्शन घेऊ नकोस. प्रॉडक्ट तुझा, डिलिव्हरी माझी. काय झालं? हो, किती नाजूक आहात तुम्ही. एका बाईट मध्ये शिंक आली. आता आली तर काय करायचं? इट्स ओके. बाहेरचं खाणं तुम्हाला अजिबात सूट होत नाही हा? म्हणजे असं हरबट चरबट खायची तुम्हाला सवयच नाहीये ना, त्यामुळे. पण तुम्हाला माहितीये का, थंड खाल्लं ना की त्यावर गरम पाणी प्यायचं की त्याचा त्रास होत नाही. तुम्ही एक काम करा, आता गरम पाणी प्या, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. कुल्फी संपून पितो. आता काय शिंका तर येणारच आहे मला, पण हे निदान कुल्फी वेस्ट होणार नाही ना. ओके.
आई हा लेप लावून घे जिभेला, तुला बरं वाटेल. बरं वाटतं आता. मला वाटलंच मायाला काळजी वाटत असेल म्हणून पाठवला ना तिने लेप. मीराने हा लेप तयार केला. काय चाललंय अथर्व तुझं हे? ती विश्वासघातकी मुलगी आता तुला चांगली वाटायला लागली का? आई मीराला तुझी काळजी आहे म्हणून तिने हा लेप तयार केला होता. अथर्व मला सगळं कळतंय. मी बघितलंय किचन मध्ये तू तिच्या मागे मागे करत होतास. एका रात्रीत अशी कुठली मोहिनी घातली तिने तुझ्यावरती? हा, तू म्हणाला होतास की तू तिचा पत्नी म्हणून स्वीकार करणार नाहीस. मग एका रात्रीत काय आई झालं? काय बोलतीयस तू? तू जे काही बोललीस ते मला आवडलेलं नाही. मी मीराशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय, मान्य आहे मला, पण तिने केलेला विश्वासघात विसरलेलो नाहीये. आई मी हे सगळं माझ्या वेदासाठी करतोय. माझी वेदा माझ्या आयुष्यात आधीसारखी परत यावी, जवळ यावी यासाठी करतोय. त्यासाठी मला माझा विश्वासघात करणाऱ्या मुलीशी मैत्री करावी लागली तरी मी करेन. येस, मी हे जे काही मीरासोबत वागतोय ते खरंच चांगलं वागतोय, मनापासून वागतोय, नाटक करत नाही. याचा अर्थ असं होत नाही की मी तिला पत्नी म्हणून स्वीकारलंय. काळजी घे स्वतःची. आहे अजून तरी माझं हे पिल्लू माझंच आहे. आई चल चल मंदिरात जाऊयात. आय नो तू अपसेट आहेस आणि अशा वेळेस एकच जागा आहे जिथे जाऊन तुला बरं वाटेल. ते आहे देवीचं मंदिर. थोडा वेळ जाऊन बसू, तुझं मन हलकं होईल. चल. अथर्व, काय बाबा तुम्हाला काय वाटतं? मी आणि आई जर मंदिरात गेलो तर आईला बरं वाटेल? अरे वा, चांगली कल्पना आहे की. मंजिरीला जेव्हा जेव्हा उदास वाटतं तेव्हा ती मंदिरात जाऊन बसते. बघ आई, बाबाचं पण तेच म्हणणं आहे. चल आपण जाऊया. चल उठ उठ. अथर्व ऐक ना. मंजिरी कदाचित माझ्यामुळेच नाराज आहे. नाही नाही, तिची नाराजी दूर करायलाच हवी. मी काय म्हणतो, आपण तिघेही जाऊया का मंदिरात आज? इट्स अ गुड आयडिया. बाबा, दिस इज नॉट फेअर. तुम्ही तिघ जण मला सोडून जाणार आहात का? मी पण येणार आहे तुमच्या सोबत. चांगलंच आहे की. तुला आठवतंय अनन्या, तू आणि अथर्व लहान होता तेव्हा आपण चौघेही कसे मंदिरात जायचो? वाव, दॅट्स ग्रेट.
इट विल बी अ स्मॉल फॅमिली ट्रिप. आय एम सो एक्साइटेड. आई आत्ता तर तुला यावंच लागेल. या निमित्ताने आपल्या सगळ्या जुन्या आठवणी परत ताज्या होतील. चल. आणि खरं तर आपण चौघेही म्हणजे फक्त आपण चौघेच असे खूप दिवसात कुठे गेलेलोच नाही होत. त्यानिमित्ताने थोडा वेळ एकत्र घालवला तर आपल्या सगळ्यांच्याच मनात असलेली अस्वस्थता थोडी दूर होईल ना. आई प्लीज नाही म्हणू नकोस ना. हे बघ, रामपुरे फॅमिलीच्या कोर मेंबरची ट्रिप असणार आहे ही. प्लीज. ठीक आहे, पण मंदिरात नको, आपण आपल्या अनाथाश्रमात जाऊया. अनाथ आश्रम का? आश्रमातल्या लहान मुलांना भेटले तर बरं वाटेल. ओके डन, नो प्रॉब्लेम. चल जाऊया. वेदा आणि मीरा वहिनीला पण घेऊन जाऊया का आपण? अनन्याताई, अहो मला शाळेतून वेदाला आणायला जायचंय आणि तिचा अभ्यास सुद्धा घ्यावा लागतो. तुम्ही जाऊन या. माया अगं बोल ना. माया 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 आम्ही सगळे मगासपासून तुला विचारतोय तू कुठे चाललीयस तर तू उत्तरच देत नाहीस. तू मौनव्रत घेतलंयस का? नाही नाही असं काही नाही. वेदाला शाळेतून आणायचं होतं ना, तेच करायला चालले. मीराने दिलं वाटतं तुला हे काम. नाही, घरात राहण्यासाठी चांगला जॉब आहे माया. ऑल द बेस्ट. माइंड युअर वर्ड्स. अगं पण तू आम्हाला काही सांगतच नाहीयेस तर आम्हाला कळणार कसं ना? हा, सांगते, सगळं सांगते. मी आता वेदाला परत आणायला चालले, पण वेदा जिवंत परत येणार नाही. माया, व्हॉट इज युअर एक्झॅक्ट प्लॅन? सांगते अजित. प्लीज. प्लॅन हा आहे की काहीच प्लॅन नाही. मी कोणालाही हायर केलेलं नाही. इनफॅक्ट वेदाला मी स्वतःच्या हाताने तिचा गळा दाबून मारणार आहे. दॅट्स द स्पिरिट माया. चला म्हणजे आम्हाला काही करायचं नाहीये. असं नाही, करायचंय. तुम्हा सगळ्यांना मीराला गुंतवून ठेवायचंय आणि तोपर्यंत मी वेदाची डेड बॉडी या घरात आणणार आहे. कळलं? काहीच काळजी करू नकोस. मीराला गुंतवून ठेवण्याचं काम मी करेन. अशी ऍक्टिंग करेन ना की ती वेदाला विसरून माझ्या अवतीभोवती घुटमळत राहील. फायनली वेदाचा गेम ओव्हर.